रामाने धनुष्य भंग केलं. हातामध्ये सीतामय्या वरमाला घेऊन परमात्म्याच्या समोर आल्यात. आता फक्त स्वयंवर जिंकलं म्हणून वरमाला टाकायची, अजून लग्न लावायचं नाही. आनंद रामायणामध्ये महर्षी वाल्मिकी वर्णन करतात. जरा भाव आहे, सुंदर आहे, लक्ष देऊन ऐका. भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा 7 फूट उंच होती. किती? 7 फूट. ज्या चौरंगावर परमात्मा उभे आहेत तो चौरंग होता 2 फुटाचा. 7 आणि 2 9. जसं अलीकडच्या काळामध्ये म्हातारी माणसं डोक्यावर टोपी घालतात, जुन्या काळामध्ये लोक फेटा बांधायचे. आजही मराठवाड्यामध्ये काही भागात म्हातारी माणसं डोक्याला पगडी बांधतात, फेटा बांधतात. तसं जुन्या काळामध्ये एखाद्या राजपुत्राने राजवंशात जन्म घेतला की त्याच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट असायचा. भगवान परमात्म्याने जवळजवळ 1.5 फुटाचा सोन्याचा मुकुट मस्तकावर धारण केलाय. किती उंची झाली? 10.5 फूट. सीतामय्या होत्या 5.25 फूट. किती फुटाच्या? जवळजवळ निम्मे अंतर होतं. आणि रामायणानं आम्हाला मर्यादा घातली. रामायणानंच काय, पण अलीकडे सुद्धा आम्ही लग्नामध्ये ऐकतो, दृष्टादृष्ट वधूवरान करिता. या आपण फक्त ऐकतो, या आता कोणी प्रत्यक्ष पाळायला तयार नाही. मर्यादा होती. दृष्टादृष्ट वधूवरान करिता दोघे करावी उभी. सीतामातेने मान खाली घातली, परमात्मा ताठ मानेने उभे आहेत. निम्मा अंतर आहे. जर देव वाकला नाही तर हे स्वयंवर पार पडणार नाही. काय करावं? देवाला वाकवणार कोण? जनक राजाचे प्रधान देवाच्या समोर येतात आणि परमात्म्याला विनंती करतात, देवा तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय आम्ही सीतामातेला, आणि आता तुम्ही वरमाला टाकण्याकरता त्रास देऊ नका, फक्त माळा टाकण्यापुरता खाली वाका. परमात्मा सांगतात जमणार नाही. तो काय आताचा राम होता का? आताची सीता वरमाला धरून ठेवते, राम त्याच्यात मुंडकं घालून देतो. वाकणार नाही. जनक राजाला विनंती केली. जनक राजा सांगतात मी सांगू शकत नाही, मर्यादा आहे. विश्वामित्रांना विनंती केली, महाराज राम आपला शिष्य आहे, कदाचित तुमचं ऐकेल, तुम्ही सांगा ना. विश्वामित्र सांगतात, हे पहा, धनुष्य भंग करणं महत्वाचं होतं, तेवढं मी करून घेतलं. पुढे तुमचे संसारिक लोकांचे काय नियम असतात मला माहिती नाही. त्याने डोळे बंद करून घेतले. देव ऐकत नाहीत, जनक राजा सांगू शकत नाहीत. विश्वामित्रांनी नकार दिला. आता देवाला वाकवणार कोण? सीता मातेच्या मागे तिच्या काही मैत्रिणी होत्या. त्या सभेत काय म्हणतात त्यांना तुमच्या भागात? करवल्या ना? करवल्यास ना? आमच्या भागात कंडोलनी म्हणतात. भागाभागातली असते भाषा. अजून काहीतरी एक शब्द आहे पहा. हा, पाठराखी असतील त्या कोणी. त्यातल्या एकीचं लक्ष गेलं लक्ष्मणाकडे, आणि ती मनात विचार करायला लागली की या संपूर्ण सभेमध्ये भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याला वाकवणार एकच पात्र आहे, लक्ष्मण. तोच देवाला वाकू शकतो. पण त्याला हे सांगायचं कसं? कारण रामायण मर्यादा शिकवतं. तो नवरदेवाचा भाऊ आहे आणि आम्ही नवरीच्या बाजूच्या आहोत. आम्हाला त्याला बोलता येत ना, तो काय आताचा काळ होता का तुझा नंबर देऊन मी मेसेज करीन? मर्यादा होती रामायणात. सांगायचं कसं? मग तिने लक्ष्मणाला इशारा केला, लक्ष्मणा जर आमचं एवढं काम केलं ना तर आम्ही तुमचं काम करू. तिला माहिती होतं याने सुद्धा उर्मिलेला पाहिलंय बागेत. फक्त वरमाला टाकण्यापुरता देवाला वाकवा. लक्ष्मणाने विचार केला. धनुष्यबाण बाजूला ठेवलं आणि पुढच्या रांगेत आले. समोर सभा पाहिली. जपी तपी संन्याशी संत महापुरुष, स्वर्गातील इंद्रादिक देव ती सभा पाहण्याकरता, ते स्वयंवर पाहण्याकरता उपस्थित आहेत. आणि एवढ्या मोठ्या लोकांच्या सभेमध्ये एका लहान भावाने मोठ्या भावाला वाकवणं मर्यादेला शोभत नाही. पण मी जर मध्यस्थी केली नाही तर हे लग्न पार पडणार नाही. मग आता असं काही करावं. बारकाईने ऐका. देवाची मानही वाकली पाहिजे आणि देवाचा मानही राखला पाहिजे. अपमानही व्हायला नको,
पण मानही वाकली पाहिजे. मग मधलाच मार्ग काढला, धावत पळत गेला आणि लक्ष्मणाने परमात्म्याच्या चरणावर साष्टांग लोटांगण घातलं. साष्टांग जसं आपण मंदिरात घालतो का नाही. आता एखादी व्यक्ती आपल्या पाया पडण्याकरता आपल्या समोर वाकली तर तिला उठवण्याकरता आपण सहज खाली वागतो, आणि तशी आपल्या वारकरी संप्रदायाने ती मर्यादा घातली. पाया पडे जन एकमेका. अचानक लक्ष्मणाला आपल्या पायावर पडलेलं परमात्म्याने पाहिलं. भगवान परमात्मा वर्मालाही विसरले, सीतेलाही विसरले. जसं लक्ष्मणाला उठवण्याकरता खाली वाकले तसं लक्ष्मणाने सीतामयाकडे पाहिलं. वहिनी, स्वयंवर पार पडलं. राजा जनकाने अयोध्येमध्ये पत्र पाठवलं. राजा दशरथाला ते पत्र मिळालं. पण त्या समयाला इकडे एक विचित्र घटना घडली. ते अवसर सुनी शिवधनुभंगा आयु भृगुकुल कमल पतंगा. त्याच समयाला ते धनुष्य ज्यांच्या ताब्यात ज्यांनी दिलं होतं परशुरामजी त्या ठिकाणी हजर झालेत. परशुरामाने ते धनुष्य पाहिलं आणि अतिशय क्रोधाने त्या सभेमध्ये प्रवेश केला. अतिरिस बोले बचन कठोरा कहू जड जनक धनुष्य कै तोरा. जनक राजाला त्या ठिकाणी जड शब्दाचा प्रयोग केला परशुरामांनी. कहू जड जनक धनुष्य कै तोरा. हे धनुष्य कोणी तोडलं? आज तो माझ्या हातून जिवंत राहणार नाही. सगळे राजे थरथर करायला लागले. महाराज का? 21 वेळा क्षत्रिय पृथ्वी करणारा परशुराम, आणि त्या परशुरामाला पाहिलं. पण इथेही लक्ष्मणाचा आवेश आवरला गेला नाही. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. लक्ष्मणजी समोर आले. महाराज, अहो बालपणामध्ये आम्ही असे कितीतरी धनुष्य मोडून टाळलेत, आणि याचं काय कौतुक घेऊन बसलात तुम्ही? लक्ष्मणाला पाहिलं महाराज, आणि अतिशय आवेशात परशुरामजी मारण्याकरता धावलेत. शाब्दिक वाद दोघांमध्ये घडत असताना परशुरामजी लक्ष्मणाला सांगतात, लक्ष्मणा तू कोण आहेस मला माहिती नाही, पण तू जर बालक नसतास ना तर याच समयाला तुझा वध झाला असता. मग तुला कळालं असतं की परशुराम कोण आहे. लक्ष्मणजी सांगतात, महाराज खरं सांगू का, कपाळाला गंध आणि गळ्यात जर तुळशी माळा नसती ना मग तुम्हाला कळलं असतं सुमित्रा मातेच्या दुधात किती ताकद आहे. परमात्म्याने मध्यस्थी केली आणि परशुरामाचा राग शांत केला. आणि भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा परशुरामजींना सांगतात, देवा नाथ करहु बालक परछू सुद दुध मुख करिय नको. महाराज मी आपला अपराधी आहे. मीच्या धनुष्याचा काय केलं? विदीर्ण केलं. मीच हा अपराध केलेला आहे. काय दंड असेल तो मला द्या. त्या ठिकाणी संवाद सुरू असताना परशुरामजी परमात्म्याला सांगतात, अरे तू रघुवंशामध्ये जन्माला आलास आणि रघुवंशाची तर परंपरा आहे. ते बालकांवर आणि स्त्रियांवर कधीच हत्यार चालवत नाही. ही रघुवंशाची परंपरा आहे, आणि तू तर एका स्त्रीचा वध केलास. ताडिकेला मारलं ना परमात्म्याने. तू तर एका स्त्रीचा वध केलास. भगवान परमात्मा परशुरामजींना सांगतात, महाराज ती प्रत्यक्ष पापाचं स्वरूप होती. धर्मावर ग्लानी आणणारी होती म्हणून तिला मारलं. पापाला मारणं पाप नाही. माझा विचार जाऊ द्या. तुम्ही तर जन्मदात्या आईला मारलं. परशुरामांनी रेणुकेचा वध केला होता आपल्या पित्याच्या जमदग्नी ऋषींच्या सांगण्यावरून. मी तर पापी असणाऱ्या स्त्रीला मारलं महाराज, पण तुम्ही तर स्वतःच्या आईचं मस्तक उडवलं. आणि हे शब्द ज्यावेळेस ऐकलेत मग त्यांना कळालं, अरे आपला अवतार संपला. आता परमात्मा पुन्हा या मृत्यूलोकामध्ये अवतरित झाला. आपलं कार्य परमात्म्याच्या स्वाधीन केलं आणि परशुरामजी निघून गेले. तिकडून महाराज दशरथ आपली चतुरंगिनी सेना घेऊन भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याच्या विवाह सोहळा पाहण्याकरता जनकपुरीच्या दिशेने आगमन करतात. जनकपुरामध्ये आगमन झालं. राजा जनकाने यथोचित स्वागत केलं, आणि त्या ठिकाणी आता भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याचा आणि सीता मातेचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. तसा आपल्याला लवकरच विवाह करून पुढचाही प्रसंग पाहायचा होता.
वेळ अशी घड्याळीचा काटा असा सरकतोय महाराज की आपल्याकडे वेळ कमी पडतोय आणि आपल्याकडे राहिले किती दिवस? 2च दिवस. त्याच्यातही पुन्हा आपल्याला वनातल्या लीला सांगून लंकेतलं चरित्र, रावणवध, रामराज्याभिषेक या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. पण आपल्याकडे अजून भरपूर शिल्लक आहे. बचेंगे तो और भी लढेंगे. ज्या वेळेस जनक राजाने या तीनही भावांना पाहिलं आणि जनक राजाने आपली मनोकामना शतानंद ऋषींना सांगितली. जनक राजे पुरोहित शतानंद आणि शतानंदाने विश्वामित्रांना एक विनंती केली, महाराज जनक राजाची जी कन्या आहे जानकी अर्थात सीता, ती भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याला द्यावी. जनक राजाचा लहान भाऊ कुशध्वज, त्याची कन्या होती, तिचं नाव होतं मांडवी. ती मांडवी भरताला द्यावी. जनक राजाच्या लहान भावाची लहान कन्या म्हणजे मांडवीची बहीण, तिचं नाव होतं उर्मिला, ती लक्ष्मणाला द्यावी. आणि जनक राजाच्या लहान भावाची लहान कन्या, तिचं नाव होतं श्रुतकीर्ती, शिरध्वज राजाची मुलगी, ती शत्रुघ्नाला द्यावी अशी त्यांनी विनंती केली. आणि त्या विनंतीला मान्यता मिळाली वसिष्ठांकडून. आणि सुंदर पद्धतीने 4 वेदी सजवण्यात आला, 4 लग्न मंडप सजवण्यात आले. आणि त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा, लक्ष्मणजी, भरत, शत्रुघ्न, सीतामय्या, मांडवी, उर्मिला, श्रुतकीर्ती बोहल्यावर चढलेले आहेत. आणि संपूर्ण त्रिभुवन विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गीहुनी देव करिता ते. तो आनंद सोहळा पाहण्याकरता आकाशामध्ये देवांची दाटी झाली. सगळे लोक आनंदात आहेत आणि त्या यज्ञाचं पौरोहित्य करतायत शतानंद ऋषी. सगळे देव आनंदात. भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा आणि सीतामय्याचा विवाह. पण त्या सगळ्यांमध्ये ब्रह्मदेव रुसून बसले. ब्रह्मदेव रुसून बसले. नारदांनी ब्रह्मदेवाची समजूत काढली. काय झालं? ब्रह्मदेव म्हणतात काय झालं म्हणजे, एवढा मोठा ब्राह्मण असताना त्यांनी माझ्याकडे पौरोहित्य का दिलं नाही, शतानंद ऋषींना का दिलं? नारद महर्षी ब्रह्मदेवाला सांगतात, महाराज पहिला मुद्दा तुमचा राग विनाकारण आहे, त्याला काही कारणच नाही. म्हणे काय झालं? अहो बापाच्या लग्नात मुलगा कधी असतो का? बापाच्या लग्नात मुलगा कधी असतो का? म्हणे नाही. मग भगवान परमात्मा तुमचा कोण? याची आहे नाभी कमली. जन्म चतुरानना. ब्रह्मदेवाचा जन्म कुठून? भगवान परमात्म्याच्या नाभी कमलातून. आणि भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा भगवान परमात्म्याचा मनुज अवतार आहे. बापाच्या लग्नात मुलाला कधी यायला भेटत नाही, तुम्ही यायला भेटलंय तेवढं भाग्य माना ना. कशाला रुसून बसताय? समुद्रही रुसून बसला. समुद्राने सांगितलं लक्ष्मी माझी मुलगी आहे आणि माझ्याच मुलीच्या लग्नात मी गैरहजर म्हणजे हे काही मला बुद्धीला पटत नाही. नारद महर्षी सांगतात आता तुम्ही तिथं येणं म्हणजे मग अवघडच हुआ. परमात्म्याकडे तक्रार गेली. काय करावं? अनंत ब्रह्मांडे उदरी. ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत त्याला समुद्राला आश्रय देणं काय कठीण होतं का? परमात्म्याने असा एक रोम काढला, तो रोम असा बाजूला ठेवला आणि समुद्राला त्याच्यावर स्थान दिलं, लग्नामध्ये सहभागी केलं. आणि असा तो दिव्य असा भगवान परमात्म्याचा विवाह त्या ठिकाणी संपन्न होत आहे. आपणही प्रत्यक्ष भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा आणि सीता मातेचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहोत. या सभा मंडपामध्ये भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याचं आणि सीता मातेचं आगमन होईल. सुंदर गीतांनी परमात्म्याचं या ठिकाणी स्वागत होईल. फक्त त्या दोघांना येण्याकरता मध्ये थोडी जागा करा. फक्त या बाजूच्या जेवढ्या महिला माता आहेत त्यांनी असं बाजूला सरका आणि मध्ये त्या दोघांना येता येईल अशी जागा सोडा. भगवान परमात्म्याने धनुष्य भंग केलं. हातामध्ये सीतामय्या वरमाला घेऊन परमात्म्याच्या समोर आल्यात. आता फक्त स्वयंवर जिंकलं म्हणून वरमाला टाकायची, अजून लग्न लावायचं नाही. आनंद रामायणामध्ये महर्षी वाल्मिकी वर्णन करतात. जरा भाव आहे, सुंदर आहे, लक्ष देऊन ऐका. भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा 7 फूट उंच होती. किती? 7 फूट.
ज्या चौरंगावर परमात्मा उभे आहेत तो चौरंग होता 2 फुटाचा. 7 आणि 2 9. जसं अलीकडच्या काळामध्ये म्हातारी माणसं डोक्यावर टोपी घालतात, जुन्या काळामध्ये लोक फेटा बांधायचे. आजही मराठवाड्यामध्ये काही भागात म्हातारी माणसं डोक्याला पगडी बांधतात, फेटा बांधतात. तसं जुन्या काळामध्ये एखाद्या राजपुत्राने राजवंशात जन्म घेतला की त्याच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट असायचा. भगवान परमात्म्याने जवळजवळ 1.5 फुटाचा सोन्याचा मुकुट मस्तकावर धारण केलाय. किती उंची झाली? 10.5 फूट. सीता मैया होत्या 5.25 फूट. किती फुटाच्या? जवळजवळ निम्मे अंतर होतं. आणि रामायणानं आम्हाला मर्यादा घातली. रामायणानंच काय, पण अलीकडे सुद्धा आम्ही लग्नामध्ये ऐकतो, दृष्टादृष्ट वधूवरान करिता. या आपण फक्त ऐकतो, या आता कोणी प्रत्यक्ष पाळायला तयार नाही. मर्यादा होती. दृष्टादृष्ट वधूवरान करिता दोघे करावी उभी. सीता मातेने मान खाली घातली. परमात्मा ताठ मानेने उभे आहेत. निम्मा अंतर आहे. जर देव वाकला नाही तर हे स्वयंवर पार पडणार नाही. काय करावं? देवाला वाकवणार कोण? जनक राजाचे प्रधान देवाच्या समोर येतात आणि परमात्म्याला विनंती करतात, देवा तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय आम्ही सीता मातेला, आणि आता तुम्ही वरमाला टाकण्याकरता त्रास देऊ नका, फक्त माळा टाकण्यापुरता खाली वाका. परमात्मा सांगतात जमणार नाही. तो काय आताचा राम होता का? आताची सीता वरमाला धरून ठेवते, राम त्याच्यात मुंडकं घालून देतो. वाकणार नाही. जनक राजाला विनंती केली. जनक राजा सांगतात मी सांगू शकत नाही, मर्यादा आहे. विश्वामित्रांना विनंती केली, महाराज राम आपला शिष्य आहे, कदाचित तुमचं ऐकेल, तुम्ही सांगा ना. विश्वामित्र सांगतात, हे पहा, धनुष्यभंग करणं महत्वाचं होतं, तेवढं मी करून घेतलं. पुढे तुमचे संसारिक लोकांचे काय नियम असतात मला माहिती नाही. त्यांनी डोळे बंद करून घेतले. देव ऐकत नाहीत, जनक राजा सांगू शकत नाहीत. विश्वामित्रांनी नकार दिला. आता देवाला वाकवणार कोण? सीता मातेच्या मागे तिच्या काही मैत्रिणी होत्या. त्या सभेत काय म्हणतात त्यांना तुमच्या भागात? करवल्या ना? करवल्यास ना? आमच्या भागात कंडोलनी म्हणतात. भागाभागातली असते भाषा. अजून काहीतरी एक शब्द आहे पहा. हा, पाठराखी असतील त्या कोणी. त्यातल्या एकीचं लक्ष गेलं लक्ष्मणाकडे, आणि ती मनात विचार करायला लागली की या संपूर्ण सभेमध्ये भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याला वाकवणार एकच पात्र आहे, लक्ष्मण. तोच देवाला वाकू शकतो. पण त्याला हे सांगायचं कसं? कारण रामायण मर्यादा शिकवतं. तो नवरदेवाचा भाऊ आहे आणि आम्ही नवरीच्या बाजूच्या आहोत. आम्हाला त्याला बोलता येत ना, तो काय आताचा काळ होता का तुझा नंबर देऊन मी मेसेज करीन? मर्यादा होती रामायणात. सांगायचं कसं? मग तिने लक्ष्मणाला इशारा केला, लक्ष्मणा जर आमचं एवढं काम केलं ना तर आम्ही तुमचं काम करू. तिला माहिती होतं याने सुद्धा उर्मिलेला पाहिलंय बागेत. फक्त वरमाला टाकण्यापुरता देवाला वाकवा. लक्ष्मणाने विचार केला. धनुष्यबाण बाजूला ठेवलं आणि पुढच्या रांगेत आले. समोर सभा पाहिली. जपी तपी संन्याशी संत महापुरुष, स्वर्गातील इंद्रादिक देव ती सभा पाहण्याकरता, ते स्वयंवर पाहण्याकरता उपस्थित आहेत. आणि एवढ्या मोठ्या लोकांच्या सभेमध्ये एका लहान भावाने मोठ्या भावाला वाकवणं मर्यादेला शोभत नाही. पण मी जर मध्यस्थी केली नाही तर हे लग्न पार पडणार नाही. मग आता असं काही करावं. बारकाईने ऐका. देवाची मानही वाकली पाहिजे आणि देवाचा मानही राखला पाहिजे. अपमानही व्हायला नको, पण मानही वाकली पाहिजे. मग मधलाच मार्ग काढला. धावत पळत गेला आणि लक्ष्मणाने परमात्म्याच्या चरणावर साष्टांग लोटांगण घातलं. साष्टांग जसं आपण मंदिरात घालतो का नाही. आता एखादी व्यक्ती आपल्या पाया पडण्याकरता आपल्या समोर वाकली तर तिला उठवण्याकरता आपण सहज खाली वागतो. आणि तशी आपल्या वारकरी संप्रदायाने ती मर्यादा घातली. पाया पडे जण एकमेका. अचानक लक्ष्मणाला आपल्या पायावर पडलेलं परमात्म्याने पाहिलं. भगवान परमात्मा वरमालाही विसरले, सीतेलाही विसरले.
जसं लक्ष्मणाला उठवण्याकरता खाली वाकले तसं लक्ष्मणाने सीतामयाकडे पाहिलं. वहिनी, स्वयंवर पार पडलं. राजा जनकाने अयोध्येमध्ये पत्र पाठवलं. राजा दशरथाला ते पत्र मिळालं. पण त्या समयाला इकडे एक विचित्र घटना घडली. ते अवसर सुनी शिवधनुभंगा आयु भृगुकुल कमल पतंगा. त्याच समयाला ते धनुष्य ज्यांच्या ताब्यात ज्यांनी दिलं होतं परशुरामजी त्या ठिकाणी हजर झालेत. परशुरामाने ते धनुष्य पाहिलं आणि अतिशय क्रोधाने त्या सभेमध्ये प्रवेश केला. अतिरिस बोले बचन कठोरा कहू जड जनक धनुष्य कै तोरा. जनक राजाला त्या ठिकाणी जड शब्दाचा प्रयोग केला परशुरामांनी. कहू जड जनक धनुष्य कै तोरा. हे धनुष्य कोणी तोडलं? आज तो माझ्या हातून जिवंत राहणार नाही. सगळे राजे थरथर करायला लागले. महाराज का? 21 वेळा क्षत्रिय पृथ्वी करणारा परशुराम, आणि त्या परशुरामाला पाहिलं. पण इथेही लक्ष्मणाचा आवेश आवरला गेला नाही. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. लक्ष्मणजी समोर आले. महाराज, अहो बालपणामध्ये आम्ही असे कितीतरी धनुष्य मोडून टाळलेत आणि याचं काय कौतुक घेऊन बसलात तुम्ही? लक्ष्मणाला पाहिलं महाराज आणि अतिशय आवेशात परशुरामजी मारण्याकरता धावलेत. शाब्दिक वाद दोघांमध्ये घडत असताना परशुरामजी लक्ष्मणाला सांगतात, लक्ष्मणा तू कोण आहेस मला माहिती नाही, पण तू जर बालक नसतास ना तर याच समयाला तुझा वध झाला असता. मग तुला कळालं असतं की परशुराम कोण आहे. लक्ष्मणजी सांगतात, महाराज खरं सांगू का, कपाळाला गंध आणि गळ्यात जर तुळशी माळा नसती ना मग तुम्हाला कळलं असतं सुमित्रा मातेच्या दुधात किती ताकद आहे. परमात्म्याने मध्यस्थी केली आणि परशुरामाचा राग शांत केला. आणि भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा परशुरामजींना सांगतात, देवा नाथ करहु बालक परछू सुद दुध मुख करिय नको. महाराज मी आपला अपराधी आहे. मीच्या धनुष्याचा काय केलं? विदीर्ण केलं. मीच हा अपराध केलेला आहे. काय दंड असेल तो मला द्या. त्या ठिकाणी संवाद सुरू असताना परशुरामजी परमात्म्याला सांगतात, अरे तू रघुवंशामध्ये जन्माला आलास आणि रघुवंशाची तर परंपरा आहे. ते बालकांवर आणि स्त्रियांवर कधीच हत्यार चालवत नाही. ही रघुवंशाची परंपरा आहे आणि तू तर एका स्त्रीचा वध केलास. ताडिकेला मारलं ना परमात्म्याने. तू तर एका स्त्रीचा वध केलास. भगवान परमात्मा परशुरामजींना सांगतात, महाराज ती प्रत्यक्ष पापाचं स्वरूप होती. धर्मावर ग्लानी आणणारी होती म्हणून तिला मारलं. पापाला मारणं पाप नाही. माझा विचार जाऊ द्या. तुम्ही तर जन्मदात्या आईला मारलं. परशुरामांनी रेणुकेचा वध केला होता आपल्या पित्याच्या जमदग्नी ऋषींच्या सांगण्यावरून. मी तर पापी असणाऱ्या स्त्रीला मारलं महाराज, पण तुम्ही तर स्वतःच्या आईचं मस्तक उडवलं. आणि हे शब्द ज्यावेळेस ऐकलेत मग त्यांना कळालं, अरे आपला अवतार संपला. आता परमात्मा पुन्हा या मृत्यूलोकामध्ये अवतरित झाला. आपलं कार्य परमात्म्याच्या स्वाधीन केलं आणि परशुरामजी निघून गेले. तिकडून महाराज दशरथ आपली चतुरंगिनी सेना घेऊन भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याच्या विवाह सोहळा पाहण्याकरता जनकपुरीच्या दिशेने आगमन करतात. जनकपुरामध्ये आगमन झालं. राजा जनकाने यथोचित स्वागत केलं आणि त्या ठिकाणी आता भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याचा आणि सीता मातेचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. तसा आपल्याला लवकरच विवाह करून पुढचाही प्रसंग पाहायचा होता. वेळ अशी घड्याळीचा काटा असा सरकतोय महाराज की आपल्याकडे वेळ कमी पडतोय. आणि आपल्याकडे राहिले किती दिवस? 2च दिवस. त्याच्यातही पुन्हा आपल्याला वनातल्या लीला सांगून लंकेतलं चरित्र, रावणवध, रामराज्याभिषेक या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. पण आपल्याकडे अजून भरपूर शिल्लक आहे. बचेंगे तो और भी लढेंगे. ज्या वेळेस जनक राजाने
या तीनही भावांना पाहिलं आणि जनकराजाने आपली मनोकामना शतानंद ऋषींना सांगितली. जनकराजे पुरोहित शतानंद आणि शतानंदाने विश्वामित्रांना एक विनंती केली, महाराज जनकराजाची जी कन्या आहे जानकी अर्थात सीता, ती भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याला द्यावी. जनकराजाचा लहान भाऊ कुशध्वज, त्याची कन्या होती, तिचं नाव होतं मांडवी, ती मांडवी भरताला द्यावी. जनकराजाच्या लहान भावाची लहान कन्या म्हणजे मांडवीची बहीण, तिचं नाव होतं उर्मिला, ती लक्ष्मणाला द्यावी. आणि जनकराजाच्या लहान भावाची लहान कन्या, तिचं नाव होतं श्रुतकीर्ती, शिरध्वज राजाची मुलगी, ती शत्रुघ्नाला द्यावी अशी त्यांनी विनंती केली. आणि त्या विनंतीला मान्यता मिळाली वसिष्ठांकडून. आणि सुंदर पद्धतीने 4 वेदी सजवण्यात आला, 4 लग्न मंडप सजवण्यात आले. आणि त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा, लक्ष्मणजी, भरत, शत्रुघ्न, सीतामय्या, मांडवी, उर्मिला, श्रुतकीर्ती बोहल्यावर चढलेले आहेत. आणि संपूर्ण त्रिभुवन विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गीहुनी देव करिता ते. तो आनंद सोहळा पाहण्याकरता आकाशामध्ये देवांची दाटी झाली. सगळे लोक आनंदात आहेत आणि त्या यज्ञाचं पौरोहित्य करतायत शतानंद ऋषी. सगळे देव आनंदात. भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा आणि सीतामय्याचा विवाह. पण त्या सगळ्यांमध्ये ब्रह्मदेव रुसून बसले. ब्रह्मदेव रुसून बसले. नारदांनी ब्रह्मदेवाची समजूत काढली. काय झालं? ब्रह्मदेव म्हणतात काय झालं म्हणजे, एवढा मोठा ब्राह्मण असताना त्यांनी माझ्याकडे पौरोहित्य का दिलं नाही, शतानंद ऋषींना का दिलं? नारद महर्षी ब्रह्मदेवाला सांगतात, महाराज पहिला मुद्दा तुमचा राग विनाकारण आहे, त्याला काही कारणच नाही. म्हणे काय झालं? अहो बापाच्या लग्नात मुलगा कधी असतो का? बापाच्या लग्नात मुलगा कधी असतो का? म्हणे नाही. मग भगवान परमात्मा तुमचा कोण? याची आहे नाभी कमली. जन्म चतुरानना. ब्रह्मदेवाचा जन्म कुठून? भगवान परमात्म्याच्या नाभी कमलातून. आणि भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा भगवान परमात्म्याचा मनुज अवतार आहे. बापाच्या लग्नात मुलाला कधी यायला भेटत नाही, तुम्ही यायला भेटलंय तेवढं भाग्य माना ना. कशाला रुसून बसताय? समुद्रही रुसून बसला. समुद्राने सांगितलं लक्ष्मी माझी मुलगी आहे आणि माझ्याच मुलीच्या लग्नात मी गैरहजर म्हणजे हे काही मला बुद्धीला पटत नाही. नारद महर्षी सांगतात आता तुम्ही तिथं येणं म्हणजे मग अवघडच हुआ. परमात्म्याकडे तक्रार गेली. काय करावं? अनंत ब्रह्मांडे उदरी. ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत त्याला समुद्राला आश्रय देणं काय कठीण होतं का? परमात्म्याने असा एक रोम काढला, तो रोम असा बाजूला ठेवला आणि समुद्राला त्याच्यावर स्थान दिलं, लग्नामध्ये सहभागी केलं. आणि असा तो दिव्य असा भगवान परमात्म्याचा विवाह त्या ठिकाणी संपन्न होत आहे. आपणही प्रत्यक्ष भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा आणि सीता मातेचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहोत. या सभा मंडपामध्ये भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याचं आणि सीता मातेचं आगमन होईल. सुंदर गीतांनी परमात्म्याचं या ठिकाणी स्वागत होईल. फक्त त्या दोघांना येण्याकरता मध्ये थोडी जागा करा. फक्त या बाजूच्या जेवढ्या महिला माता आहेत त्यांनी असं बाजूला सरका आणि मध्ये त्या दोघांना येता येईल अशी जागा सोडा. जय राम
दुःख मिटे सियावर रामचंद्र भगवान की दुःख मिटे श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम मैया या ठिकाणी विवाहबद्ध होत आहेत. हा आनंद आपण या ठिकाणी भोगणार आहोत, उपभोगणार आहोत. या ठिकाणी 5वा दिवस आणि या 5व्या दिवशी आपण जवळजवळ परमात्म्याच्या वनगमनापर्यंत कथा श्रवण करायची होती, पण आपल्याकडे वेळ कमी आहे, म्हणून या 2 दिवसामध्ये आपण कथा ऐकणारच आहोत. आज हा सोहळा आपल्याला या ठिकाणी आनंद उपभोगायचा आहे. सगळ्यांनी अतिशय प्रेमाने आणि अतिशय आनंदाने हा सोहळा या ठिकाणी संपन्न करायचा आहे. परवाच आपण भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याचा जन्म साजरा केला आणि आज लगेच देवाचं काय आहे, लग्न आहे. कथेमध्ये करावं लागतं. सगळ्यांनी आहेर केल्याशिवाय जायचं, जी इच्छा असेल ती. भोजनाची व्यवस्था काल्याच्या दिवशी. आता या ठिकाणी आपण विधीला सुरुवात करणार आहोत. नवरदेवाचे मामा आणि नवरीचे मामा कोण होतं बोला? भाग्यवर का देवाचा मामा होणं. फक्त 5,000 रुपये द्यावे लागतील. शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिथेवुरं लेण्याद्रि गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांझण संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मंगलम. शुभलग्न शुभं भवतु सावधान. सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मण्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम. शुभलग्न शुभं भवतु सावधान.
नांदायला मुले दिल्या घरी सुखी रहा जा सुखाने नांदायला मुले दिल्या घरी सुखी रहा सासो तुझे आई प्रमाण सासरा मान तो बाप समान जा सुखाने नांदायला मुले दिल्या घरी सुखी रहा ननदा तुझी बहिणी प्रमाण धीरमान तो भाव समान जा सुखाने नांदायला मुले दिल्या घरी सुखी रहा माहेरची माया विसरू नको ग माहेरची माया विसरू नको ग सासर चलो का छेडू नको ग जा सुखाने नांदायला मुली दिल्या घरी सुखी रहा शुभ लग्न शुभ मंगल सावधान अवंतिका मधुपुरे माया अयोध्यापुरे श्रीमद्द्वारवती पुण्यजनका विख्यात पृथ्वीवरे क्षेत्रे धर्मपरायण अनुपमे जेवर्णिले कौतुके ते कल्याण वधूवरासि सुमती कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सौभाग्यलक्ष्मी तू कौमार्य संपलेते जा सासरी मुली तू जडले अभंगनाते लाडात वाढविले प्रेमात थोपटिले अंगाई गीत म्हणुनी किती वेळा हसविले तो भूतकाळ आता स्वप्नात मी पाहते जा सासरी मुली तू जडले अभंगनाते सौभाग्यलक्ष्मी तू कौमार्य संपलेते जा सासरी मुली तू जडले अभंगनाते
मातेस नाही सत्ता कन्येस पोसण्याची, ही ठेव जावायाची, ही ठेव जावायाची, इतुके करून तीही परक्या घरीच जाते, जा सासरी मुली तू जडले अभंग नाते, सौभाग्य लक्ष्मी तू कौमार्य संपले ते, जा सासरी मुली तू जडले अभंग नाते, सुखी ठेव देवराया जा मात कन्निकेसी, घेऊ दे रे भरारी या दोन पाखरांसी, स्वप्नात पाहिले ते सत्यातही घडू दे, जा सासरी मुली तू जडले अभंग नाते, सौभाग्य लक्ष्मी तू कौमार्य संपले ते, जा सासरी मुली तू जडले अभंग नाते, जा सासरी मुली तू जडले अभंग नाते. शुभ लग्न शुभम भवतु सावधान. अंतरपाठ काढून घ्या. विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आरती नवरीच्या हातात द्यायची. नवरदेवाचं औक्षण करा. असित गिरी समम स्यात् कज्जलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनीं पत्रमुर्वे लिखते दि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानामीश पारम न याति. हातामध्ये वरमाला द्या. आली लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा गुह्यो ते मधुपर्क पूजन करा अंतरपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करिता दोघे करावी उभी वाजंत्री बहुगलबलान करणे कुर्यात् सदा मंगलम शुभ लग्न शुभम भवतु सावधान. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं विद्याबलं तदेव लक्ष्मीपते तेन्द्रयुगं स्मरामि. ऐका आता सगळ्यांनी जागेवर उभे राहायचे. श्रीराम थोडा. सीता नवरे नटले नवरे 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 नटले बनवले सुपारी फुटले नवरे नटले बनवले सुपारी फुटले ही नवरी नटले बनवले सुपारी फुटली नवरी नटले बनवले सुपारी फुटली. मागची मंडळी नाचा. जय श्रीराम.
वराडे कोण कोण मागं सरका, थोडं मागं सरका. कोण आलं बधाडी कोण सखे सरस्वती घेऊन आले गणपती भगवान आले गणपती भगवान आले गणपती भगवान या साखर पुड्याचे आज बाई साखर वाटले या साखर पुड्याचे आज बाई साखर वाटले नवर नवर जय सियाराम. बाई सुपारी फुटते रामाच्या लग्नाला हो आले वराडे कोण कोण हे आले वराडी कोण आले वराडी कोण श्रीरामाच्या लग्नाला हो आले वराडे कोण कोण आले वराडी कोण आले वराडी कोण सखे पार्वती घेऊन आले शंकर भगवान आले शंकर भगवान आले शंकर भगवान तेहतीस कोटी देवतांचे येथे गर्दी दाटले तेहतीस कोटी देवतांचे येथे गर्दी दाटले जय श्रीराम. नवारे 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 गणपती सुपारी फुटले
बाके बिहारी जी हॅलो विको द्या विको दूर करहु दुख मेरा बाके बिहारी जी दूर करहु दुख मेरा बाके बिहारी जी दूर करो दुख मेरा बाके बिहारी जी दूर एवढे बजावू द्या, एवढे बजावू द्या.
सूत हनुमान की जय। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव।